हाय हॅलो नमस्कार। तर आज आम्ही चाललो आहे माझ्या बहिणीच्या मुलींकडे, कारण आम्ही परवा दिवशी आलेलो आहोत गावाकडे, कारण माझ्या आईला घेऊन जायचं आहे पुण्याला आणि आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला, त्याच्यामुळे आम्ही आलो होतो गावाकडे। पण अक्कलकोटला गेलो आणि तिकडला व्हिडिओ बनवला। तो व्हिडिओ जो आहे तो माझ्या मुलीने टाकलेला आहे, अंजलीने टाकलेला आहे, तिच्या अकाउंटला टाकला आहे। तर मी काय तो बनवलाच नव्हता आणि मी आज गावाकडे येणार आहे तो बनवायला लागले मी। आणि माझ्या आईला आणि माझ्या बहिणीच्या 2 मुलींना मी गावाकडून पुण्याला घेऊन येण्यासाठी तिच्या घरी गेलेले आहे। तर आम्ही तिच्या घरी पोहोचलो, चहा वगैरे आमचा झाला आणि ही माझ्या बहिणीची मोठी मुलगी आहे, तिची दुसरी छोटी जाव आहे, तिची सख्खी बहीण आहे। सख्या बहिणी आणि सख्या जावा असं दोघीजणी एकाच घरात दिलेल्या आहेत त्या। आणि ह्याला चिटकून दुसरी माझी बहीण दिलेली आहे, तिचं पण घर त्याला चिटकूनच आहे माझ्यापेक्षा छोट्या बहिणीचं। आणि ही मोठ्या बहिणीच्या 2 मुली आहेत, ती सख्या बहिणी सख्या जावा आहेत। तर हिने बनवलं होतं चिकन आणि चिकन खाऊन मस्त चिकन खाणार होतं तिच्या घरी। तिने चहा भाजी बनवत होती आणि राधा सांगत होती की मी नाही जेवणार म्हणून मी खाणार नाही, तिनं उपवास धरला होता त्यामुळे चिकन खाणार नव्हती। तर मस्तपैकी असं तिनं स्वयंपाक वगैरे केली। ही तिची मुलगी आहे, तर हिला एक मुलगी आहे आणि दुसरी साईडला ती छोटी जाव म्हणजे तिची छोटी बहीण पण आहे। तर तिने मस्त असं स्वयंपाक बनवला होता आणि आम्ही गप्पा मारत बसलो, मस्तपैकी जेवण वगैरे करायला बसलो। आणि त्यातले दोघीजणी खात पण नव्हत्या, बाकीचे खात होते आणि असं मस्तपैकी जेवण वगैरे केलं आम्ही खूप छान। आणि मस्त अशी भाजी तिच्या हातची पहिल्यांदाच मी पण भाजी खाल्ली होती, कारण मी तिच्याकडे कधी जेवणच नव्हतं केलं, खूप वेळेस गेलो पण आम्ही जेवण होतं केलं। वाव, हे तर चिंच आलेत की अगं, येतात का? म्हणजे कडू आहे का? गोड आहे कडू? आंबट ग होय। तर मंडळी हे माझ्या मावशीची चिंच आहे, किती चिंच आलेत बापरे, खोकला लागते आता। आपण मम्मी पप्पांनी सांगितलं, हे मम्मी आणि मला माहित नाही मी चिंच खाल्ली ना खोकल्याला जर मम्मी मम्मी माझ्या मम्मीला तर कधी ऐकायचं येत नसतं ग बस, तिला कशाला सुटायला जायचं हिनं बघ की। मम्मी इकडे ना, पप्पांना पण बोलू ना इकडे, फिरू तेवढं जिरू। हो